श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी प्रियांकाज किचनमध्ये आपलं खूप 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 स्वागत आहे. आज आपण कच्च्या कैरीचं वर्षभर टिकणारं लोणचं घरगुती पद्धतीनं कसं करायचं हे बघणार आहोत. हे बघा, ह्या कैऱ्या आणल्यात झाडाच्या तोडून आणि त्या पाण्यात भिजत घातलेत. रात्रभर पाण्यात भिजत घालायच्या आणि सकाळी कापडाने पुसून घेऊन त्याच्या फोडी करायच्या. एकसारख्या फोडी करून घ्यायच्या सगळ्या कैऱ्यांच्या. मी इथं 100 कैऱ्या घेतलेत. 100 कैऱ्यांचं प्रमाण त्या हिशोबाने मी सांगणार आहे सगळं. एकदम असं वर्षभर टिकेल असं छान लोणचं तयार करायचं आहे आपण. त्या फोडी अशा स्वच्छ करून घ्यायच्यात. ते फोडी फोडताना थोडीशी त्याला घाण लागती. ती कापडाने पुसून त्याच्या आतमध्ये एक बारीक साल असते ती काढून घ्यायची. हे बघा, ही अशी साल असती ती काढून घ्यायची. सगळ्या फोडींची अशी साल काढायची आणि त्या पुसून घ्यायच्या फोडी सगळ्या. त्यामुळे सगळी अशी पुसून घेतले, स्वच्छ करून घेतलेत सगळ्या फोडी आणि ह्या अशा पसरून ठेवायच्यात. सगळ्या फोडी स्वच्छ करून एका कॉटनच्या बेडशीटवर अशा पसरून ठेवलेत. अशा रात्रभर पसरून फॅनच्या हवेला ठेवायच्या. त्या थोड्याशा किंचितशा कोरड्या पडतात. हे बघा, असं सकाळी आता कोरड्या झालेल्या आहेत. हे आता लोणचं घालण्यासाठी तयार झालेले आहेत. लोणचं घालण्यासाठी आपण पहिल्यांदा एका कढईत 1 किलो तेल गरम करायला, गरम म्हणजे उकळून घ्यायचं आहे, उकळायला ठेवणार आहे. तेल उकळेपर्यंत आपण सामान काय काय घेणार आहे ते बघूया. त्यासाठी मी बेडेकर मसाला घेतला आहे, 25 ग्राम लवंग घेतली आहे, 25 ग्राम काळी मिरी घेतली आहे, 1 तोळा हिंग घेतला आहे आणि मोहरीची डाळ घेतली 250 ग्राम, 1 किलो मीठ घेतले आणि 100 ग्राम हळद घेतले आणि मेथी घेतले 25 ग्राम. चला तर आपण हे 1 किलो मीठ आहे ते सगळ्या कैऱ्यांच्या फोडींना सगळं लावून घेणार आहोत. 100 कैऱ्यांना 1 किलो मीठ लागतंच. ते सगळं मीठ कैऱ्यांना लावून घ्यायचं फोडींना. हे बघा, असं सगळं हाताने हलवून सगळीकडं लागलं पाहिजे मीठ. एका पाटीत बसत नव्हतं म्हणून मी 2 पाटीत केलेत फोडी, जेणेकरून ते हलवायला सोपं जाईल म्हणून. मीठ आणि हळद पण आपण ह्या सगळ्यांना अगोदरच लावून घेणार आहेत. हे बघा, ही हळद अशी सगळ्या फोडींना लागेल अशी हळद हाताने लावून घ्यायची. छान असं हलवून घ्यायचं, जी हळद सगळीकडे अशी लागली पाहिजे.
एवढं असं हलवून सगळीकडे हळद अशी मिक्स करायला. तर हे मिक्स करून झालं की आपण उकळायला ठेवलेलं तेल उकळलं की काढून घ्यायचं आणि खाली उतरून त्याच्यात आपण लवंग, मिरी टाकणार आहोत. जास्त कडक तेलात नाही टाकायचं. उकळून थोडंसं कोमट व्हायला लागलं तेल की त्यात लवंग आणि मिरी टाकून घ्यायचं आणि ते मिरी आणि लवंग जसं भाजेल तसं ते वर तरंगून येतं आणि ते वर तरंगून आलं की ते काढून घ्यायचं. हे बघा यायला लागले, तसं वरती यायला लागलंय. जास्त कडक तेलात टाकलं तर ते लवंग उडतात, असं ते उडलं नाही पाहिजे. त्यासाठी उकळून थोडंसं कोमट म्हणजे थोडं कमी थंड करून घ्यायचं की जेणेकरून असं उडणार नाही. हे असं हलवलं की बघा सगळं तळून असं वरती येतं. हे बघा हे लवंग एक 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 अशी भाजून वरती यायला लागले. ज्या वरती आलेले आहेत ना, त्या लवंगा अशा काढून घ्यायच्या जेणेकरून ते करपल्या नाही पाहिजे.